सौभाग्याचं कुंकू माथ्यावर हसू दे, धनी माझ्या कुंकवाचा जन्मजन्मी मला मिळू दे, धनी माझ्या कुंकवाचा जन्मजन्मी मला मिळू दे. एका हातावरची मेहंदी मी काढली, दुसऱ्या हातावरचा प्रॉब्लेम होता, इथे कोणी नव्हतं. मग म्हटलं फौजींना खूप रिक्वेस्ट करून मग फौजी तयार झाली आणि फायनली फौजी माझ्या एका हातावरती मेहंदी काढतायत. आयुष्यात पहिल्यांदा असा एक योग आला आहे आणि तो पण वटपौर्णिमे दिवशी, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि खरं सांगू का, मी एवढी डिझाईन 2 तास बसून काढली, पण ना ही डिझाईन आणि ही मेहंदी ना खूप छान होती आणि खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आणि माझ्या मेहंदीपेक्षा हीच मेहंदी मला खूप जास्त आवडली, कारण ती फौजींनी काढली. हाय हॅलो नमस्ते, मी दीपाली, मिसेस फौजीच्या आणखी एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये खूप स्पेशल अशा व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आणि आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आजचा हा दिवस खूप खास असा मानला जातो. तर आता माझ्या ना आमचा छत्तीसगडमधला आणि स्पेशली अंबिकापूरमधला पहिला सण असणार आहे आणि तो पण वटपौर्णिमेचा. तर खूप स्पेशल असा व्लॉग तर झालाच पाहिजे. तर आम्ही आता सगळे आवरले, घरातून निघालो आहे आणि वडाचं झाड थोडंसं लांब आहे, कलेक्टरेट एरियामध्ये आहे. तर इथे आम्ही आलो आहे. आता मला माहीत नाही या एरियामध्ये व्हिडिओ करू शकतो का, पण करू शकत असेल, कारण इथे ना म्हणजे ऑफिस एरिया नाही आहे हा, थोडासा म्हणजे जो गार्डन टाईप असतं ना, तिथं हे खूप मोठं असं वडाचं झाड आहे. आणि आम्ही आता फायनली पोचलो. शोधण्यासाठी थोडासा वेळ लागला, त्यामुळे मग अजूनच जास्त वेळ झाला. 11 वाजले होते, 11:05 झालेले. तर 12:30पर्यंत मुहूर्त होता, त्यामुळे मग पण ना माझी खूप इच्छा होती 10:40पर्यंत पूजा पूर्ण करायची, पण ना घरातूनच निघायला 10:40 म्हणजे झाले होते, होऊन गेले होते. त्यामुळे मग काही हरकत नाही. आपण पूजा किती श्रद्धेने करतो, किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे. हे अमृत चौघडी आणि हे अमृत वेळ, शुभ वेळ वगैरे ते काही नसतं. तर 12:30पर्यंत शुभच वेळ आहे, त्यामुळे आपण कधीही पूजा करू शकतो आपल्या सोयीनुसार, किंवा आपल्या जसं की आपल्या म्हणजे जसं आपल्याला जमेल तसं. तर आता फायनली आम्ही वडाच्या झाडाजवळ आलो आहे आणि छान अशी पूजा करून घेते मी. आणि तुम्ही बघू शकता इथं खूप छान असं प्रसन्न असं वातावरण आहे. वर्षानुवर्ष दमवण्यासाठी पूजा करायला चालली आहे. ऐकलं का फौजी? ते पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, तब्बल 12 वर्षानंतर ना फौजी माझ्यासोबत आलेत वडाची पूजा करण्यासाठी. तर 12 वर्ष झाली मी म्हणजे लग्न झाल्यापासून वटपौर्णिमेचं व्रत करते आणि असा कधी योग आला नव्हता. आज फायनली तो एक काय म्हणतात 12 वर्षाचं तप पूर्ण झालं आणि त्याच दिवशी फौजी माझ्यासोबत आले. तर याहून मोठा सुवर्णक्षण दुसरा कुठला असू शकत नाही. तर चला आता मी पूजा छानशी करून घेते आणि त्याच्यानंतर वडाला फेरे देखील मारते. आणि मी एक ना स्पेशल उखाणा बनवला आहे, तर त्याची हिंट तुम्हाला आधीच दिली. तर वटपौर्णिमा आहे आणि फौजीसोबत आहेत, तर स्पेशल उखाणा हा झालाच पाहिजे. फौजींसाठी वडाची पूजा करण्याचे 1 तप पूर्ण झाले आज. फौजींसाठी वडाची पूजा करण्याचे 1 तप पूर्ण झाले आज. पण तब्बल 12 वर्षांनी फौजींसोबत पूजा करताना केला सुंदर शृंगार साज. पण 12 वर्षांनी फौजींसोबत पूजा करताना केला सुंदर शृंगार साज. तर उखाणा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फौजीच्या रुबाबात शोभून दिसतात माझे राव, फौजींच्या रुबाबात शोभून दिसतात माझे राव, त्यांच्या देशसेवेचा मला अभिमान, वटपौर्णिमेच्या दिवशी करते त्यांना सलाम, करते त्यांना सलाम. तर आता छान पूजा करून झाली, आता फेरे घेते. आता व्हिडिओ एडिट करता करताना आणखीन एक उखाणा सुचला आहे, म्हटलं चला याच व्हिडिओमध्ये घेऊन टाकते. तर ऐका आणि कमेंट करा जर आवडला तर. 7 फेरे 7 वचने सोबत जन्मोजन्मीची, 7 फेरे 7 वचने सोबत जन्मोजन्मीची, रावांचं नाव घेऊन करते पूजा वटसावित्रीची, रावांचे नाव घेऊन करते पूजा वटसावित्रीची. तर चला आता हा उखाणा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा. तर चला आता छानशी पूजा करून झाली आणि जन्मोजन्मी हाच पती मला मिळू दे आणि छान त्यांना आरोग्य सुख समाधान लाभू दे.
फौजींना ड्युटीला वेळ होतोय, जवळजवळ 1 तास लेट झालाय. माझं आवरलं नव्हतं नंतर इथं झाड सापडे ना, खूप जास्त वेळ झाला. चला आता आम्ही निघाले घरी. घरी सगळं आवरून आले, फक्त पोळ्या लाटायचे. तर आता फौजी यायला वेळ लागेल. त्यामुळे झाड बघू शकता किती मोठं आहे, कॅमेऱ्यामध्ये बसत सुद्धा नाही, एवढं मोठं आहे. आता मंदिर छान आहे. नंतर कधीतरी येऊ, डिटेल व्हिडिओ करूया ह्या मंदिरचं. मला खूप आवडलं आहे मंदिर, मस्त हनुमानाचं मंदिर आहे. आता फौजींची ड्युटी जास्त इम्पॉर्टंट आहे, लेट होतं आहे, त्यामुळे चला बाय बाय, घरी आल्यावर भेटू. रिंग रोडवर मला सोडलं आहे, मी निघाले तर घरी. केसाची एवढी हालत बेकार झाली ना माझ्या, हेअरस्टाईल करायचं म्हणलं होतं, जसं जमल तसं केलं आपलं पटपट पटपट 2 मिनटात आणि निघालो. इथं पण एक गव्हर्मेंट स्कूल आहे, पटवारी ऑफिस, संसाधन कक्ष, गव्हर्मेंटचे ऑफिसेस वगैरे सगळी बऱ्यापैकी ना. कलेक्टर ऑफिस पण जवळच आहे, कोर्ट जवळच आहे. अशा एरियामध्ये आम्ही राहतो. इथे नेहरू विद्या मंदिरचे त्या दिवशी आदूच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येईल आहे. आदूच्या ॲडमिशन इथं करायचं म्हणलं आहे, बघू अजून नाही झालेली ॲडमिशन, जून संपत आला. आता आम्ही निघाली घरी. तिथून त्याच अंकलचे सगळे जागा आहे लास्टपर्यंत. हे सगळे ब्लॉग्स आहेत त्या अंकलचेच आहेत. सगळे एकच बिल्डिंग आहे, राहतो. हा तिला समजलं आमच्या लगेच आलंय उठून. काय करतोयस? फरसाण ना भजी खाल्लं? आयुष चक्क झाडू मारतोय, काय तर कांड केलेलं दिसतोय 100%. मग आज झाडू मारतोय बाळ माझं. सगळा पसारा तसाच पडलाय, कारण नैवेद्यपुरत्या केल्या आम्ही पोळ्या, आणि इथलं सगळं बॉक्स वगैरे काढलेलं सामानासाठी ते आयुषने सगळं आवरलंय वाटतंय. स्वच्छ दिसते एकदम. आता चला आणि पोळ्या करून घेते. आणि मग आधी कशी दिसते मम्मा? मम्मा कशी दिसत्या? ब्युटिफुल. हां ब्युटिफुल. अगो बाई माझे बाल. मेहंदी बघा माझी, आणि एक स्पेशल मेहंदी फौजीने काढली. चला आता वाजले 2 आणि आताच फौजी आले, तर आता आम्ही जेवायला बसतोय. तर छानशी अशी थाळी बनवली आहे, वटपौर्णिमा स्पेशल. आमरस आहे, कटाची आमटी, कांदा भजी आहे, त्याच्यानंतर पापड, नाचणीचे आणि उडदाचे दोन्ही तळे, त्याच्यानंतर पुरणपोळी आणि भात. चला मग या जेवायला. वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.